करूया आपण. तर बघा, काल काय बघितलं आपण? गॅसेस थिअरी आणि स्लिपेन्स थिअरी बघितली लास्टला. ओके. आणि आर्क बद्दल डिस्कशन चाललंय. बघा आता ह्यातल्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. काय बघा टॉपिक? इम्पॉर्टंट टर्म्स regarding arc phenomena. Okay. Important terms regarding arc phenomena. Okay. तर हा बघा, तर सगळ्यात पहिला काय यातला पॉइंट? तर आर्क व्होल्टेज. फिक्स्ड कॉन्टॅक्ट सर्किट ब्रेकर आहे हा. ठीक आहे. हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आणि याच्यामध्ये जो असा हा आर्क तयार होतो, या आर्कच्या वेळेला इथं जे व्होल्टेज असतं त्याला आपण म्हणतो व्ही आर्क. ओके. आर्क व्होल्टेज. ठीक आहे. व्ही आर्क. आणि हा जो दिसतोय तुम्हाला आर्क, तो काय? करंट आहे. ठीक आहे. आय आर्क आणि व्ही आर्क अपॉन आय आर्क. आय आर्क इज इक्वल टू आर आर. आर्कचा रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि आर्कचा रेजिस्टन्स बघा, हा काय आहे? हायली नॉन लिनियर. हायली नॉन लिनियर. ओके. हा हायली नॉन लिनियर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जो व्ही आर्क आहे, व्ही आर्क व्होल्टेज म्हणजे सर्किट ब्रेकरच्या अक्रॉसचं व्होल्टेज ज्यावेळी आर्क चालू असतो त्यावेळेचं व्होल्टेज. ते व्होल्टेज आणि हा करंट हे दोघं कायम फेज मध्ये असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, इन फेज. म्हणजे जो आर्कचा पॉवर फॅक्टर आहे, तो पॉवर फॅक्टर काय असतो? युनिटी. क्वेश्चन आहेत हे आलेले. आर्क पॉवर फॅक्टर काय असतो? युनिटी. बट फॉल्ट करंट जो आहे, फॉल्ट करंट तो आर्क व्होल्टेजला लॅग होतोय. ठीक आहे. म्हणजे फॉल्ट पॉवर फॅक्टर, बट इथंच लिहितो बघा कारण याच्याशीच रिलेव्हंट आहे ते. बट फॉल्ट पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. ठीक आहे. फॉल्ट पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. ठीक आहे. त्यामध्ये बघा, तर हा ही आता पुढची डायग्राम आहे आपली, जे ह्याच्यात बरेच पॉइंट आहेत जे तुम्हाला समजून घ्यायचे. ठीक आहे. बघा आता कसं आहे, हे जे डॉटेड लाईन दिसते हे बघा सिस्टम व्होल्टेज होतं. सिस्टम व्होल्टेजच्या समजा या पॉइंटला सडनली या पॉइंटला फॉल्ट झाला. ठीक आहे. फॉल्ट झाल्यानंतर हा फॉल्ट करंट चालू झाला, हा फॉल्ट करंट आहे. आणि आर्क व्होल्टेज बघा, आर्क व्होल्टेज त्याच्या फेज मध्ये, आर्क व्होल्टेज त्याच्या फेज मध्ये. ठीक आहे. फॉल्ट करंट म्हणजेच आपला काय असणार आहे, तोच सेम आर्क प्रोड्यूस करायला तोच रिस्पॉन्सिबल असणार आहे ना. मग आय आर्क पण तोच असणार आहे. ठीक आहे.
मग हे बघा, हे दोघं फॉल्ट करंट आणि आय आर फेज मध्ये, पण फॉल्ट करंट आणि सिस्टम व्होल्टेज बघा, हे सिस्टम व्होल्टेज आहे आधी चालू झालंय आणि फॉल्ट करंट हा लॅगिंग आहे. फॉल्ट करंट लॅगिंग आहे, उशिरा चालू झाला त्याच्या. ठीक आहे, तर फॉल्ट करंट लॅग सिस्टम व्होल्टेज बाय 90 डिग्री, कारण सिस्टम पूर्ण इंडक्टिव्ह नेचरचं होतंय, रेजिस्टन्स सगळे डिटॅच होतात, कारण ऍक्टिव्ह पॉवर सगळी झिरो होते, जे काय सिस्टम मध्ये रिएक्टिव्ह पॉवरच राहते. हे असं. आता बघा, हा असा फॉल्ट करंट फ्लो होतोय. ठीक आहे, मग या पॉइंटला काय होतंय, आर्क एक्सटिंग्विश होतोय. या पॉइंटला आर्क एक्सटिंग्विश, आर्क एक्सटिंग्विश होतो. या पॉइंटला आर्क गेला की परत हे सिस्टम व्होल्टेजला जाते. म्हणजे आपलं आर्क गेला ब्रेकर मध्ये जो आर्क तयार होत होता तो सगळा संपला. आता तिथे जे व्होल्टेज आलं ते काय आलं, सिस्टम व्होल्टेज आलं. मग सिस्टम व्होल्टेजला जाणं अपेक्षित असते, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, हे बघा, ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. म्हणजे हे काय आहे, इन्स्टंटेनियस सिस्टम व्होल्टेज आहे. हे काय, इन्स्टंटेनियस सिस्टम व्होल्टेज. ओके, at the instant of arc extinction, at instant of arc extinction. ठीक आहे, ओके. पण आपलं जाणं इथं अपेक्षित असते, पण जात नाही तिथं. ते काय होतं, अजून शूट होते. मग हे जे शूट होते ना, याला आपण म्हणतो रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. हे जे वाढलेलं आहे बघा, याला आपण म्हणतो रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ठीक आहे, आता हे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज जर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त असेल तर आर्क विल रिस्ट्राईक, परत आर्क पुढच्या प्रोसेसला चालू होणार आहे, म्हणजे हा परत फॉल्ट करंट येणार, त्यात फॉल्ट करंट कंटिन्यू होणार. ठीक आहे, जर आर्क एक्सटिंग्विश झाला म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, तर आर्क एक्सटिंग्विश होणार, आर्क परत रिस्ट्राईक होणारच नाही. मग हे परत, हे बघा, असं ऑसिलेशन होत 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 सिस्टम परत हे कुठं जाणार, रिकव्हरी व्होल्टेज. रिकव्हरी व्होल्टेज म्हणजे कुठलं, हे इन्स्टंटेनियस सिस्टम व्होल्टेज. हे काय, रिकव्हरी व्होल्टेज आहे. बघा, हे लिहिलेलं जाईल, परत एकदा लिहितो, रिकव्हरी व्होल्टेज. ठीक आहे, समजलं, ह्या गोष्टी असतात. मग ही एक डायग्राम मला माहित असणं गरजेचं आहे, त्यात ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेजचे डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. ओके, ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. म्हणजे बघा, इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन, त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. आणि रिस्ट्रायकिंग व्होल्टेजला काय म्हणले, तिथंच इन्स्टंटेनियस व्होल्टेजच्या जागी तिथं शब्द काय आलाय, ट्रान्झिएंट व्होल्टेज. बघा, ट्रान्झिएंट व्होल्टेज अक्रॉस CB contacts, across CB contacts at the instant of arc extinction, at arc extinction असं म्हणतो, arc extinction. ठीक आहे, at instant of arc extinction. तर हे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. ओके, कळालं हे इथपर्यंत. आता पुढे काय म्हणलंय बघा, जे ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज आहे, हे ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज, इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन. म्हणजे आर्क ज्या वेळेला एक्सटिंग्विश होणार त्याच बरोबर इन्स्टंटला जे व्होल्टेज येणार आहे, जे सिस्टम व्होल्टेज अपेक्षित आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. आणि त्याच इन्स्टंटला जे ट्रान्झिएंट व्होल्टेज येणार आहे, जे शूट होणार आहे व्होल्टेज अक्रॉस ब्रेकर कॉन्टॅक्ट, ते म्हणजे काय असणार आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज.
या डेफिनेशन अशा विचारल्या जातात पेपरला, त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. मग बघा, जे ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज आहे, हे ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज VARV, ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज हे कशावर डिपेंड असते, तर सिस्टम पॉवर फॅक्टरवर. ओके, पुढे आपण म्हणूया बघा, इथंच म्हणूया, डिपेंड ऑन पॉवर फॅक्टर. ठीक आहे, पॉवर फॅक्टर. त्यानंतर आर्मेचर रिएक्शन ऑफ अल्टरनेटर आर्मेचर रिएक्शन. ठीक आहे, अल्टरनेटर आर्मेचर रिएक्शन. आणि सिस्टम कंडिशन म्हणजे टाइप ऑफ फॉल्ट आणि टाइप ऑफ ग्राउंडिंग. काय बघा, सिस्टम कंडिशन म्हणजे ह्याच्यात काय येणार आहे, टाइप ऑफ फॉल्ट आणि टाइप ऑफ ग्राउंडिंग. टाइप ऑफ ग्राउंडिंग सिस्टम कंडिशन मध्ये टाइप ऑफ फॉल्ट आणि टाइप ऑफ ग्राउंडिंग. ठीक आहे, आता त्यामुळे बघा ह्याचा एक फॉर्म्युला तयार होते, या 3 गोष्टीवर डिपेंड आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याचा एक फॉर्म्युला तयार होतोय. तो फॉर्म्युला आपण बघा लिहूया. इथे लिहूया, कुठे लिहूया, VARV, त्याच्यावर VARV इज इक्वल टू K1 K2 VM sin phi. K1 K2 VM sin phi. ओके, त्यात हा K1 कुणावर डिपेंड असतो, K1 डिपेंड ऑन आर्मेचर रिएक्शन. बघा, K1 K2 या सॉरी हा इथं काय लिहायला पाहिजे, मी K2 लिहायला पाहिजे आणि इथं K1. ठीक आहे, आणि पॉवर फॅक्टर म्हणलं की साइन फाय, साइन फाय वर लिहायला पाहिजे. ओके, आणि VM म्हणजे बघा, VM म्हणजे पीक व्हॅल्यू. VM म्हणजे पीक व्हॅल्यू म्हणजे तुम्ही काय घेणार, ती जे आपलं सिस्टम व्होल्टेज दिलेलं असते, सिस्टम व्होल्टेज समजा फॉर एक्झाम्पल कुठले सिस्टम व्होल्टेज आहेत आपले, म्हणजे ह्याच्यात VM कसं घेणार, समजा 132 kV सिस्टम व्होल्टेज आहे. ठीक आहे, 132 kV सिस्टम व्होल्टेज आहे. सिस्टम व्होल्टेज म्हणजे काय असतं, ते लाईन टू लाईन व्होल्टेज असते, बरोबर. मग ह्याला डिवायडेड बाय √3 केलं, फेज व्होल्टेज घेतलं, हे म्हणजे लाईन टू ग्राउंड घ्यायचं आहे मला, इंटू √2 केलं, आणि त्याच्यावरनं बघा मला VARV मिळते, VARV मिळते. ओके, आता VARV मध्ये जे K1 ची व्हॅल्यू असते, म्हणजे बघा VARV काय लिहिलं मी, K1 K2 VM sin phi. हा काय, पॉवर फॅक्टर वर डिपेंड आहे. ओके, त्यानंतर VM काय लिहिलं मी, VM लिहिलं समजा सिस्टम व्होल्टेज आहे, सिस्टम व्होल्टेज फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथंच लिहितो मी, फॉर एक्झाम्पल 132 kV. ओके, याला काय करणार मी, डिवायडेड बाय √3 इंटू √2. √3 ने केलं की काय आलं, ते फेज व्होल्टेज आलं, आणि √2 ने केलं की पीक व्हॅल्यू मिळाली. आता K1 ची व्हॅल्यू बघा काय असते, K1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1. K1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असतो हा. ओके, K1 ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असते. आर्मेचर रिएक्शन वर डिपेंड व्हॅल्यू आहे ती तुम्हाला जर समजा ह्याच्यावर क्वेश्चन फ्रेम करायचंच म्हटलं तर ते तुम्हाला देतील, त्यामुळं त्याची काळजी नका करू. ओके, आणि K2 जो आहे तो बघा, K2 ची व्हॅल्यू काय असते बघा, व्होल्टेज अक्रॉस
voltage across single CB pole during किंवा which clears fault असं which clears fault आवर लवकर हे असं काय तर व्हायला काय बरं असं का व्हायला लागले आणि CB pole which cleared fault ओके आणि voltage across all CB poles after clearing fault okay after all CB poles after clearing fault म्हणजे याला काय म्हणायचं काय बघा 3 फेज लाईन असते ठीक आहे 3 फेज लाईन असते प्रत्येक पोल मध्ये प्रत्येक फेज मध्ये सर्किट ब्रेकर आहे हा एक पोल हा एक पोल हा एक पोल असं म्हणू ठीक आहे आणि समजा या फेजवर फॉल्ट झाला तर काय होणार आहे हा सर्किट ब्रेकर फॉल्ट क्लिअर करणार आहे म्हणजे सपोज हा पोल फॉल्ट क्लिअर करणार आहे तर ते आहे व्होल्टेज अक्रॉस सिंगल सीबी पोल विच क्लिअर्ड फॉल्ट म्हणजे हा ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज जो फॉल्ट क्लिअर करणार आहे आणि व्होल्टेज अक्रॉस ऑल सीबी पोल्स आफ्टर क्लिअरिंग फॉल्ट आफ्टर फॉल्ट क्लिअर झाला हे ब्रेकर ओपन झाला आता तिन्ही सर्किट ब्रेकरच्या अक्रॉस जे पोलच्या अक्रॉस जे व्होल्टेज येणार ते म्हणजे ते व्होल्टेज डिनॉमिनेटर आता हे काय असतं हे बघा जे न्यूमरेटरचं व्होल्टेज आहे ना ते न्यूमरेटरचं व्होल्टेज जास्त असतं ऍक्च्युली ओके आणि डिनॉमिनेटरचं व्होल्टेज कमी असते 3 पोलच्या अक्रॉस जे व्होल्टेज येते ना ते कमी असते आणि सिंगल पोलच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त असते मग त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते पण तरी तुम्हाला एक चार्ट लक्षात ठेवायचा असतो याचा बघा LG LL LLG LL आणि LLLG ओके येस ठीक ग्राउंडिंग सिस्टम आणि अनग्राउंडिंग सिस्टम ठीक आहे आणि LG साठी काय असतो बघा हा 1 असतो के ची व्हॅल्यू के किंवा स्पेसिफिकली K2 ची व्हॅल्यू काय असते ग्राउंडिंग सिस्टम आणि LG फॉल्ट झाला हा काय हे बघा टाइप ऑफ फॉल्ट आहे ठीक आहे हे इथे लिहितो टाइप ऑफ फॉल्ट ठीक आहे ग्राउंडिंग सिस्टम मध्ये काय असते 1 व्हॅल्यू असते K2 ची 1 असते लाईन टू लाईन फॉल्ट मध्ये काय असते 1.5 कारण तिथं ठीक आहे सिस्टम ग्राउंडिंग आहे पण फॉल्ट मध्ये ग्राउंड इन्व्हॉल्व नाही त्याची व्हॅल्यू वाढते 1.5 परत 1 होते परत 1.5 परत 1 होते ठीक आहे आणि LG फॉल्ट मध्ये अनग्राउंडिंग सिस्टम म्हणजे काय LG फॉल्ट आहे
हा करंटच जाणार नाही जर सिस्टम अनग्राउंडिंग असेल तर ह्याची काय आपण कन्सिडर करत नाही. ठीक आहे. इथं बघा इथं पाथ आहे त्याला, त्यामुळे इथं व्हॅल्यू येते 1.5. सगळ्यालाच इथं 1.5 येते व्हॅल्यू. ओके. तर ह्या K2च्या व्हॅल्यू आहेत, ह्या K2च्या व्हॅल्यू आहेत त्या फॉर्म्युलामध्ये. ओके, हे कळालं? ठीक. त्यानंतर बघा आपण आता ह्याच्यात हा हे बघितलेलं आहे. आता ह्या यातल्या टर्म्स बघितल्या, यातल्या आता ही एक टर्म बघायची आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ठीक आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज बद्दल डिस्कस करूया. रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ठीक आहे, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय सांगितलं? ट्रान्झिएंट व्होल्टेज, ट्रान्झिएंट व्होल्टेज अक्रॉस सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट्स आफ्टर आर्क एक्सटिंक्शन. ठीक आहे, ते ट्रान्झिएंट व्होल्टेज आहे. एक आहे पहिला ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे, सिस्टम व्होल्टेज आहे ते. आणि कुठलं रिस्ट्रायकिंग व्होल्टेज हे ट्रान्झिएंट व्होल्टेज आहे. ठीक आहे. आता बघा रिस्ट्रायकिंग व्होल्टेजला अजून एका वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलं त्यांनी. काय म्हणूया आपण, ट्रान्झिएंट व्होल्टेज अक्रॉस CB contacts after arc instant extinction. आफ्टर आर्क एक्सटिंक्शन. ठीक आहे. आता बघा ही सिस्टम कशी असते, थोडस ओके. हे असे CB कॉन्टॅक्ट आहेत आणि इथं हा फॉल्ट झाला. हे अशा पद्धतीची सिस्टम दाखवली बघ. ओके, हा फॉल्ट झाला. पुढे मग याला आपण सर्किटच्या फॉर्म मध्ये याला रिप्रेझेंट करणार आहे. हे असं फॉल्ट सर्किट आहे, हे बस बार आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे हे इंडक्टिव्ह नेचरचं सर्किट आहे. ठीक आहे. आणि पुढं ब्रेकर आहे. आता समजा ही ट्रान्समिशन लाईन आहे, ही ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, या ट्रान्समिशन लाईनला अजून एक पॅरामीटर आपण बघितलाय, कोणता? तो म्हणजे हा कपॅसिटन्स. ओके, तो म्हणजे हा कपॅसिटन्स. आता बघा आपण पुढे काय म्हणतो त्याला, की हा जो सर्किट ब्रेकर ज्यावेळी फॉल्ट क्लिअर करणार आहे, ठीक आहे, हा सर्किट ब्रेकर फॉल्ट क्लिअर करणार आहे, त्यावेळी बघा ह्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज पण येते ते हा ग्राउंडला टेकलेला आहे, हा पोल ग्राउंडला टेकलेला आहे. ठीक आहे, इथं फॉल्ट झालाय, ब्रेकर सेपरेट व्हायला लागलाय तिथं, आणि त्यावेळी ह्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पण व्होल्टेज येते. सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस तर येतच, पण कपॅसिटरच्या अक्रॉस पण व्होल्टेज येते. ओके, मग याला मी काय म्हणणार अजून बघा, जे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे, ते रिस्ट्रायकिंग व्होल्टेजला अजून आपण काय म्हणू शकतो, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर at the instant of arc extinction, at instant of arc extinction, at instant of arc extinction. ठीक आहे. मग ही डायग्राम आपण कशी रिप्रेझेंट करतो बघा. आता सिस्टम मध्ये रेजिस्टन्स असणार, ठीक आहे, इंडक्टन्स असणार,
आणि इथं कपॅसिटन्स असणार, हा ग्राउंड झालाय आणि इथं हे ब्रेकर कॉन्टॅक्ट आहेत. ओके, जिथं हा फॉल्ट झालाय, हा फॉल्ट झालाय. ठीक आहे. आता बघा रेझिस्टन्सची व्हॅल्यू तर फार कमी असते. ओके, रेझिस्टन्सची व्हॅल्यू फार कमी असते त्यामुळे आपण रेझिस्टन्स बद्दल लई लोड घेत नाही. आणि इथलं व्होल्टेज आहे व्हीएल, ठीक आहे, प्लस मायनस, आणि इथलं व्होल्टेज आहे प्लस मायनस व्हीसी. इथलं व्होल्टेज आहे प्लस मायनस व्हीसी. ओके, आणि हे जे व्होल्टेज येते आता हे टोटल व्होल्टेज, हे टोटल व्होल्टेज काय असते, जी सिस्टम आपल्याला सप्लाय करणार आहे. ओके, सिस्टम व्होल्टेज जे आहे ते असणार आहे ई. म्हणजे त्याला ई म्हणा, व्ही म्हणा, काही म्हणा, पण मला त्याला सेपरेट दाखवायचं आहे म्हणून त्याला ई म्हटलं. ओके, ते सिस्टम व्होल्टेज आहे. मग बघा, याला जर आपण म्हटलं प्लस, याला म्हटलं मायनस, तर आपण इथं आता केव्हीएल अप्लाय करू शकतो याचं अनालिसिस करायला. ठीक आहे, मग बघा आता त्यातनं आता हे अनालिसिस करता करता आपल्याला काय मिळतंय त्याच्यात हे बघायचं. आता आर ची व्हॅल्यू फार कमी असते, आर नियरली इक्वल टू 0, त्यामुळे आर बद्दल आपण लई लोड घेत नाही. ठीक आहे, जिथं रेजिस्टन्स म्हणजे जिथं आपल्याला ऑसिलेशन्स डॅम्पिंग करायचे असतात, म्हणजे जे हे आहेत बघा पाठीमागचे हे आहेत ना, हा हे जे आहे डायग्राम, यात जे हे ऑसिलेशन्स येतात ना, हे ऑसिलेशन्स आपल्याला कमी करायचे असतात. त्यावेळी आपण त्या रेजिस्टन्सला म्हणजे त्यात इंट्रोड्यूस करतोय. ठीक आहे, ते डॅम्पिंग इलिमिनेट करायला त्या सर्किट ब्रेकरच्या सर्किटमध्ये इंट्रोड्यूस करतोय, ते डॅम्पिंग इलिमिनेट करायला हे जे ट्रान्झिएंट व्होल्टेजेस आहेत, हे व्होल्टेज. आता काय होतं बघा, ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो या ऑसिलेशन्समुळे, समजा हे जे आहे ना, हे काय रिस्ट्रायकिंग व्होल्टेजेस आहेत, ट्रान्झिएंट व्होल्टेजेस आहेत, ते रिस्ट्रायकिंग व्होल्टेजेस आहेत. आणि समजा हे व्होल्टेज पण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे, हे पण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे, हे पण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे. आता काय होणार, हे जास्त आहे, आर्क रिस्ट्राईक होणार, परत इथं कमी झालं ते. आता समजा हे व्होल्टेज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा कमी आहे, तर आर्क विझणार, परत स्ट्राईक होणार, परत विझणार, परत स्ट्राईक होणार, परत विझणार, परत स्ट्राईक होणार. आता हे असं होते. आणि ह्याच्यामुळे ना, म्हणजे ऍक्च्युली हे आपण म्हणतोय एवढं लाईटली बघतोय, पण एवढं सोपं नाही हे. ह्यानं कपॅसिटर फुटतात ऍक्च्युली. म्हणजे कपॅसिटर म्हणण्यापेक्षा आपण ब्रेकर ब्रेकरच्या मध्ये ज्यावेळी ब्रेकरचे कॉन्टॅक्ट सेपरेट होतात, त्यावेळी तिथं असे मोठे त्याचे जे पोल्स असतात, ते असे पोलचा सरफेस एरिया थोडासा येतो तिथं. आणि हे पोल ज्यावेळी सेपरेट होतात त्यावेळी मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम येते, आणि इथं जरा सरफेस एरिया जास्त असल्यामुळे तिथं कपॅसिटन्स पण फॉर्म होतो त्या दोन पोलच्या मध्ये. ठीक आहे, त्या दोन पोलच्या मध्ये तो कपॅसिटन्स असतो, आणि तोच कपॅसिटन्स आपण हा असं पुढं या पद्धतीने मॉडेल केला इथं. ठीक आहे, तो असा या पद्धतीने मॉडेल केला. आणि ते जे व्होल्टेज आहे ना, ते व्होल्टेज तुम्हाला आता दाखवलं रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, ते रिस्ट्रायकिंग व्होल्टेज जर आपण प्रॉपरली कंट्रोल नाही केलं, किंवा आपले ब्रेकर ते हँडल करायच्या कपॅसिटीचे नसतील, तर ब्रेकर ब्लास्ट होते, ऍक्च्युली फुटतात ब्रेकर. ठीक आहे, ते एवढं डेंजर असते ते, म्हणजे एखादा बॉम्ब फुटल्यासारखं फुटतंय ते. समजलं का? एक 500-600 मीटरच्या एरियामध्ये, इव्हन त्याच्यापेक्षा लांब 1 किलोमीटरच्या एरियामध्ये ते आवाज ऐकू जातोय, ते एवढा मोठा ब्लास्ट होतोय, आणि फार डेंजर आहे असं. याने समजा ब्रेकर ब्लास्ट झाला तर बाकीचे त्याला जर समजा आसपास त्याचे इक्विपमेंट्स असतील, इम्पॉर्टंट इक्विपमेंट्स असतील कोणते तर ब्रेकरला इन्सुलेटिंग त्या स्ट्रिंग्स असतात ना, ब्रेकरला इन्सुलेटर्स असतात, ते पोर्सिलिन इन्सुलेटर्स असतात, ते त्यावेळी तो ब्लास्ट होणार आहे, त्यावेळी तो स्वतः जात नाही, जाता तो इतरांना पण घेऊन जातोय, आसपासचे जे इक्विपमेंट आहेत ना त्याला पण डॅमेज करतो तो. म्हणजे एवढं डेंजर असतं, म्हणून याला आपल्याला काळजीपूर्वक ह्या गोष्टी म्हणजे अनालाइज करायच्या असतात, बघायच्या असतात. ठीक आहे, कधी कधी सबस्टेशन डार्क मध्ये पण जातात. एक ब्रेकर ब्लास्ट झाला, सबस्टेशन दाखव गेलं, कारण त्याला जे कनेक्टेड इक्विपमेंट होते ते इक्विपमेंटच डॅमेज झाली, सिटी डॅमेज झाली, पीटी डॅमेज झाली. आता सिटी डॅमेज झाली किंवा पीटी डॅमेज, समजा पीटी आहे तिथं पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय करते, कंटिन्युअसली व्होल्टेज मेजर करायला लागले,
आता समजा एक ब्रेकर फुटला, ते जे सगळे हे तुकडे तुकडे बंदुकीच्या गोळीसारखे असे पसरतात सगळीकडे. ठीक आहे. आणि ह्या गोळ्या पीटीला जाऊन धडकल्यात. पीटी फुटली, पीटी खराब झाली की त्याचं व्होल्टेज झिरो होणार आहे. आता ते व्होल्टेज झिरो झालं की आपले जे रिले लावलेले आहेत ना, ते रिले व्होल्टेज झिरो सेन्स करणार. आता व्होल्टेज झिरो कधी येते? फॉल्ट मध्ये येते. फॉल्ट झाला की व्होल्टेज झिरो येते ना. हा, मग रिले काय म्हणतो? फॉल्ट झालाय, ट्रिप करून टाकतो सगळं सगळं सबस्टेशन गेलं अंधारात. म्हणजे हे पण एवढे चान्सेस आहेत. म्हणून बघा, जुन्या काळी ज्यावेळी म्हणजे आपलं इलेक्ट्रिकल ग्रीड ज्यावेळी सुरुवात व्हायला लागली, त्यावेळी हा प्रॉब्लेम फार म्हणजे फार कॉम्प्लेक्स होता की हे कसं सॉल्व्ह करायचं हे. त्यामुळं त्यावेळी स्लिपेन्सनी आणि कॅसेज ह्या दोन शास्त्रज्ञांनी बराच त्यामध्ये रिसर्च केला की ते ट्रान्झिएंट व्होल्टेज कसं इलिमिनेट करायचं, ब्रेकरचे कॉन्टॅक्ट, त्यांनी बराच स्टडी केलाय. तर आपल्या सिलेबसमध्ये त्याचा जास्त अभ्यास नाहीये, पण त्यांनी अभ्यास भरपूर केला त्यात. आणि त्यानंतर बरेच असे टूल त्यात दिले त्यांनी, जे आपल्याला फर्दर पुढे ब्रेकरचं डिझायनिंग इम्प्रूव्ह करायला फार फायद्याचे ठरले, गरजेचे ठरले. ठीक आहे. भरपूर स्टँडर्ड्स आले, IEEE स्टँडर्ड्स आले, त्यात IEC स्टँडर्ड्स आले त्या ब्रेकरच्या डिझायनिंगच्या वेळेला, आणि ते त्या ह्या दोघांमुळे आले. पण ठीक आहे, तरी पण आपल्या सिलेबसमध्ये लय उल्लेख नाही. ओके, मग बघा हे आलं असं. मग आता ह्याच्यात जर आपण केव्हीएल अप्लाय केला, केव्हीएल अप्लाय केला की आपल्याला एक इक्वेशन मिळते. बघा ते काय मिळते? हा बघा, -E प्लस L di/dt, हे VL आहे ना. हा, काय हे? VL प्लस VC इज इक्वल टू 0. बघा, -E प्लस L di/dt प्लस VC 1/C इंटिग्रेशन I dt इज इक्वल टू 0. मग L di/dt प्लस 1/C इंटिग्रेशन I dt इज इक्वल टू E. ही इक्वेशन लिहिलं आपण. ठीक आहे, हे इक्वेशन लिहिलं. आणि E ला काय म्हटलं बघा तिथं? सिस्टम व्होल्टेज ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क इंटरप्शन. त्याला काय म्हणले? सिस्टम व्होल्टेज ऍट इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन. ठीक आहे. मग बघा पुढं I काय लिहितो आपण? I इज इक्वल टू dq/dt. ओके, I काय लिहितो आपण? dq/dt. ठीक आहे. मग Q काय लिहितो आपण? C, कॅपॅसिटन्स कसा लिहितो आपण? C इज इक्वल टू Q/V. ओके, V म्हणजे काय आहे? हे VC आहे. मग Q ला काय लिहिणार आहे मी? CVC. ठीक आहे. मग बघा, ते लिहितो मी तिथं. हे कळलं तुम्हाला? d/dt ऑफ C VC. VC म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आहे ते. VC म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. मग बघा, di/dt, आता हे आहे I लिहिलं मी, I हे लिहिलं. तर di/dt मी काय लिहिणार? di/dt मी काय लिहिणार बघा? C इंटू d2/dt स्क्वेअर VC. बरोबर आहे, कारण हे C कॉन्स्टंट आहे, C बाहेर आलं. मग हे di/dt लिहिलं मी. ओके, हा. चला मग पुढे बघा. आता I साठी मी काय लिहिलं होतं? हे d/dt. आता हे तर I इथे ठेवलं मी, dt कॅन्सल झालं. म्हणजे बघा, हे 1/C इंटिग्रेशन I dt. ह्याच्या बदल्यात मी काय लिहितो? 1/C इंटिग्रेशन I dt च्या बदल्यात मी काय लिहितो तिथं? I च्या बदल्यात ती लिहूया. बघा, I म्हणजे C इंटू d/dt ऑफ VC इंटू dt. आता dt कॅन्सल झालं, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल इच अदर. मग तिथं काय राहिलं? हे C गेलं. म्हणजेच काय आलं बघा, हे काय आलं? VC आलं फक्त. हे काय आलं? VC. मग
हे इक्वेशन परत लिहूया आपण. काय लिहिणार मी बघा, सी इंटू एल इंटू d2 बाय dt स्क्वेअर vc प्लस vc इज इक्वल टू ई हे इक्वेशन लिहिलं. मग बघा आता हे vc ह्याच्या बाबतीत, आता हे व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल आहे. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म, मग काय येणार बघा, एल इंटू सी. ठीक आहे, एल इंटू सी एस स्क्वेअर vc ऑफ एस प्लस vc ऑफ एस इज इक्वल टू, आता हे म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉन्स्टंट काय लिहितो आपण, ई बाय एस, 1 अपॉन एस लिहितो ना, 1 अपॉन एस. ठीक आहे, मग हे झालं. मग बघा vc ऑफ एस चं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला. मग काय आलं, vc ऑफ एस हे कॉमन घेतलं. ह्या एलसी ला मी काय करतो, थ्रू आउट डिवाइड करतो. ह्या एलसी ला थ्रू आउट डिवाइड करतो, म्हणजे काय लिहिणार मी बघा, ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन एलसी इज इक्वल टू ई डिवाइडेड बाय एस इंटू एलसी. लक्षात आलं, हे असं इक्वेशन आलं. मग ह्याला परत तिकडे टाकूया. आता एक गोष्ट समजून घ्या, हे जे 1 अपॉन एलसी आहे ना, 1 अपॉन एलसी किंवा रूट एलसी, ह्याला आपण काय म्हणतो, ओमेगा एन म्हणतो. ठीक आहे, ऍज वी नो दॅट, जिथं जिथं इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स येणार आहे तिथं तिथं हे 1 अपॉन अंडर रूट एलसी म्हणजे ओमेगा एन रेझोनंट फ्रिक्वेन्सी येतं, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणतो. ठीक आहे, ओमेगा एन. मग तिथं ओमेगा एन लिहितो मी, म्हणजे बघा हेच इक्वेशन कसं लिहितो आता. ओके, vc ऑफ एस स्क्वेअर प्लस ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू, काय लिहिणार मी, ई डिवायडेड बाय एस ओमेगा एन स्क्वेअर. काय लिहिणार मी, ई बाय एस ओमेगा एन स्क्वेअर. ठीक आहे, ओमेगा एन स्क्वेअर, कारण 1 अपॉन अंडर रूट एलसी म्हणजे ओमेगा एन, 1 अपॉन एलसी म्हणजे ओमेगा एन स्क्वेअर. मग बघा vc ऑफ एस इज इक्वल टू ई डिवायडेड बाय एस. ठीक आहे, ओमेगा एन, इथं ओमेगा एन सेपरेट लिहितो आणि इथं लिहितो एस स्क्वेअर प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ठीक आहे, एस स्क्वेअर प्लस ओमेगा एन स्क्वेअर. आता ह्याचा आन्सर काय लिहितो आपण, साइन ओमेगा एन टी, तर त्याचा आपण इनव्हर्स लॅपलास घेतला. ठीक आहे, बघा नाउ टेकिंग इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग बघा हे काय होणार, vc ऑफ टी होणार. इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे आपण टाइम डोमेन मध्ये येतोय परत. ओके, आता 1 अपॉन एस म्हणजे हा काय असतो, इंटिग्रेटर असतो. लक्षात ठेवा, 1 अपॉन एस म्हणजे इंटिग्रेटर. जर टाइम डोमेन मध्ये इंटिग्रेशन असेल तर लॅपलास डोमेन मध्ये 1 अपॉन एस लिहितो आपण. म्हणजे लॅपलास डोमेन मध्ये 1 अपॉन एस असेल तर टाइम डोमेन मध्ये इंटिग्रेशन लिहिणार. मग मी काय लिहिणार, ई ओमेगा एन इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन काय असतं, 0 टू टी. टाइम डोमेन मध्ये आलोय आपण, आणि ह्याच्या बदल्यात काय लिहिणार मी, साइन ऑफ ओमेगा एन टी, साइन ऑफ ओमेगा एन टी डीटी, साइन ऑफ ओमेगा एन टी डीटी. कळालं इथपर्यंत? आता मला सांगा, इंटिग्रेशन ऑफ साइन काय असते, मायनस कॉस. करेक्ट, vc ऑफ टी म्हणजेच काय आलं, ई ओमेगा एन इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस ऑफ ओमेगा एन टी डिवायडेड बाय ओमेगा एन. बरं का,
डिवायडेड बाय ओमेगा एन, आणि हे काय असणार 0 to t, 0 to t. हे कळालं. आता ओमेगा एन कॅन्सल झालं हे. हा, मायनस साइन पण बाहेर घ्या. VC ऑफ टी इज इक्वल टू मायनस ई, हा, कॉस ऑफ ओमेगा एन टी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजेच काय येणार हे कॉस ऑफ ओमेगा एन टी मायनस कॉस 0. कॉस 0 काय असते 1, म्हणजे काय आलं बघा हे मायनस, काय आलं हे मायनस ई कॉस ओमेगा एन टी -1, आणि हे मायनस साइन आत टाकलं तर काय होणार हे ई 1 मायनस कॉस ऑफ ओमेगा एन टी. हे झालं VC ऑफ टी. आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर्स आपण काय म्हणलं होतं, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर्स आपण काय म्हणलं होतं, दॅट इज रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. काय म्हटलं होतं, दिस इज काय काढायला हेच विसरलो. VC ऑफ टी म्हणजे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ओके, आणि हे बघा रिस्ट्रायकिंग व्होल्टेजचं एक्सप्रेशन. हा, मस्त, ते लय भारी इक्वेशन आलं, होय की नाही. आता ओमेगा एन टी म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणारी व्हॅल्यू आहे. ओमेगा एन म्हणजे 1/√LC, आणि टाइम आणि कंटिन्युअसली चेंज होते ती व्हॅल्यू आतली जी चेंज होणारी आहे ती. आता बघा ह्याच्यात काय दिसतं, ती व्हॅल्यू 0 डिग्री पासून पुढे पुढे जाणार आहे. 0, 10 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री, 180 डिग्री, अँड सो ऑन पुढे 200 डिग्री, 240 डिग्री, 360 डिग्री असं, आणि त्याच्या पुढे जाणार. साइन वेव्हची व्हॅल्यू अशीच वाढत जाते ना पुढे, 0, 90, 180, 270, 360. ओके, अशा पद्धतीने. आता त्यात एक व्हॅल्यू येणार आहे. कुठली व्हॅल्यू येणार आहे बघा, 180 पण व्हॅल्यू येणार आहे. ओके, म्हणजे बघा ओमेगा एन टी ह्याची व्हॅल्यू पाय पण येणार आहे, म्हणजेच 180 डिग्री येणार आहे. 180 डिग्री येणार आहे. ही आली तर त्याचा अर्थ काय बघा, VC ऑफ टी इज इक्वल टू, ही जर व्हॅल्यू टाकली 180, कॉस 180 -1, कॉस 180 -1, मग ह्याची -1 मायनस मायनस झालं प्लस, म्हणजेच काय आलं 2E, आणि ही काय असणार आहे, ही बघा असणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. मग मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय असते 2E. समजलं, मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय असते 2E. ओके, बघा आता यामध्ये मग मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, ठीक आहे. आता या E ची व्हॅल्यू सिस्टम व्होल्टेजची अजून मॅक्सिमम व्हॅल्यू काय होऊ शकते, पीक व्हॅल्यू होऊ शकते. ठीक आहे, आता तिथं आपण E ज्यावेळी सुरुवात केली बघा, चालत, हा ओके. ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ई सिस्टम व्होल्टेज घेतला ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन. हे काय, ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन म्हणजे सिस्टम व्होल्टेज. आता हे बघा, हा इथं आर्क एक्सटिंक्शन झालंय, त्यावेळी ही पीक व्हॅल्यू पण आली नाही. कोणती व्हॅल्यू येऊ शकते,
ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेजला येऊ शकते, ते इथे येऊ शकते, इथे येऊ शकते. ओके, ई म्हणजे काय आहे? सिस्टम व्होल्टेज आहे ऍट द इन्स्टंट ऑफ आर्क एक्सटिंक्शन. मग ती सिस्टम व्होल्टेज मॅक्सिमम पण असू शकते, पीक व्हॅल्यू. मग ती बघा, मग ई मॅक्सिमम मध्ये ही मॅक्सिमम जी व्हॅल्यू आल्या ती मी मॅक्सिमम मध्ये म्हणजे व्हीसी ऑफ टी म्हणजेच कोणती रिस्ट्रायकिंग व्होल्टेज मॅक्सिमम, ही ऍक्च्युअल याची मॅक्सिमम काय येणार? 2 इंटू ई पीक. म्हणजे जर समजा पेपरला क्वेश्चन विचारला मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, तर काय लिहिणार तुम्ही? 2 इंटू ई पीक लिहिणार. कारण का आर्क एक्सटिंक्शन झालंय त्याच्या वेळी ती जी सिस्टम व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे ती 0 पण असू शकते, ऍव्हरेज पण असू शकते, आरएमएस पण असू शकते आणि पीक पण असू शकते. ठीक आहे, लक्षात आलं? कोणतीही व्हॅल्यू असू शकते. मग त्या वेव्हफॉर्म मध्ये ही जी वेव्हफॉर्म आहे या वेव्हफॉर्म मध्ये बघा, या वेव्हफॉर्म मध्ये ही जी निळ्या कलरची वेव्हफॉर्म आहे या वेव्हफॉर्म मध्ये कोणती मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे? ही सिस्टम व्होल्टेज आहे, बरोबर. हे सिस्टम व्होल्टेज आहे, निळ्या कलरची दाखवले ते मी घाण करत नाही, चांगलं दाखवलं याच्यात. निळ्या कलरची वेव्हफॉर्म आहे ती सिस्टम व्होल्टेज आहे, तर त्याची व्हॅल्यू 0 पण असू शकते. ही बघा इथं आरएमएस पण असू शकते. ओके, म्हणजे ही जी वेव्हफॉर्म आहे या वेव्हफॉर्मची 70% व्हॅल्यू म्हणजे आरएमएस व्हॅल्यू. हे माहिती आहे का तुम्हाला? ई पीक बाय √2 लिहितो ना आपण, व्हीएम बाय √2 म्हणजे आरएमएस. √2 म्हणजे काय? 1/√2 म्हणजे 0.707, म्हणजे 70% अप्रॉक्सिमेटली ही जी व्हॅल्यू आहे याच्या 70% व्हॅल्यू म्हणजे आरएमएस व्हॅल्यू. मग आरएमएस व्हॅल्यू इथं पण असू शकते. म्हणजे समजा इथनं ही वेव्हफॉर्म थोडीशी पुढे शिफ्ट झाली आणि ज्यावेळी आर्क एक्सटिंक्शन झाली त्यावेळी आरएमएस व्हॅल्यू आली असेल, तर ई ची व्हॅल्यू आरएमएस असू शकते. ही इथं एक्सटिंग्विश झाले त्यावेळी जर रिस्टोर झाली सिस्टम, तर त्यावेळेचं व्होल्टेज काय असणार आहे? पीक असू शकणार आहे ते. ठीक आहे, म्हणजे ते काय असणार आहे? व्हीएम असणार आहे. ठीक आहे, आणि व्हीएम म्हणूनच त्याला आपण काय लिहिणार? 2 इंटू ई पीक. 2 इंटू ई पीक हे मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. म्हणजे तुम्ही समजा गडबडीत म्हणजे डिसिजन घेताना हे ई गडबड करू नका. हे ई मॅक्सिमम तर आलंय पण हे ई चेंज होऊ शकते. कारण हे ई म्हणजे कोण आहे? आर्क एक्सटिंग्विश झाल्यानंतरचं सिस्टम व्होल्टेज आहे. मग आर्क एक्सटिंग्विश कोणत्या पण व्होल्टेजला होऊ शकते, कळते का? कोणत्याही व्होल्टेजला होऊ शकते, म्हणजे ही व्हॅल्यू चेंज होणारी आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही तो फॅक्टर जर डोक्यात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल, जर मॅक्सिमम व्हॅल्यू मला लिहायचीच असेल तर मी ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू घेणार ना. ती मॅक्सिमम अवेलेबल व्हॅल्यू माझ्याकडे पीक व्हॅल्यू. म्हणून पेपरला आलेला क्वेश्चन आहे हा, ह्याचं उत्तर आहे मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय येतंय? मॅक्सिमम रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय येतंय? तर ते हे आन्सर होतं. बऱ्याच जणांनी हे लिहिलं कारण ह्याच्या पुढे त्यांनी लिहिलं होतं आरएमएस. आरएमएस नाही ती. आरएमएस लिहायचं असेल तर मी सुरुवातीलाच लिहिलं असं ना आरएमएस व्हॅल्यू, नुसतंच ई लिहिलंय मी कारण ई चेंजिंग व्हॅल्यू आहे. ओके, ती काहीही असू शकते. ओके, मग हे आलं. मग ह्याच्या पुढचा पॉइंट काय आहे? ह्याच्या पुढचा पॉइंट आहे ओके, काय हे? रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. मग बघा, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय आलं आपलं? हा, व्हीसी ऑफ टी म्हणजेच व्ही रिस्ट्रायकिंग व्होल्टेज ऑफ टी काय आलं? ई 1 मायनस कॉस ऑफ ओमेगा एन टी.
1 मायनस कॉस ऑफ ओमेगा एन टी हे आलं. मग रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज हे काय असतंय, डी बाय डी टी ऑफ व्हीसी ऑफ टी. रेट ऑफ राईज हा शब्द आला की डिफरन्शिएशन घ्यायचं. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज म्हटलं की मग बघा ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं, डी बाय डी टी ऑफ ई इंटू 1 मायनस कॉस ऑफ ओमेगा एन टी. काय येणार, ई कॉन्स्टंट आहे, त्यानंतर याचं 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, कॉस मायनस साइन. चालतंय, छोट्या छोट्या गोष्टी असं कसं विसरायचं नाही अजिबात. ठीक आहे, प्लस काय येणार, साइन ऑफ ओमेगा एन टी आणि काय राहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा एन टी, ते काय येणार ओमेगा एन. ओके, मग हे काय आलं बघा, ई ओमेगा एन साइन ऑफ ओमेगा एन टी हे काय, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ओके, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. आता ह्याच्यात आणि एक कन्सेप्ट काय येऊ शकते, मॅक्सिमम रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, किंवा काय पॉइंट येऊ शकतो बघा, रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज मॅक्स. काय लिहिणार तुम्ही, ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असू शकते, 90 डिग्रीला 1. ओके, म्हणजेच काय लिहिणार मी, ओमेगा एन इंटू ई पीक. समजलं, आणि ओमेगा एन तिथं काय आहे हे पण विसरू नका अजिबात, कारण ओके हे झालं. समजलं का, कळालं का. ओके, सोपं आहे का अवघड आहे. बघा हे आता जो झालेला पार्ट हा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा. तुम्हाला हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स हे लक्षात ठेवायचे आहेत, हे इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत, हे इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत. ठीक आहे, आता हे डिस्कशन झालं, हे शिकवायची पद्धत आहे म्हणून हे असं सगळं शिकवलं. पण तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये, ठीक आहे, किंवा मायक्रो नोट्स मध्ये फक्त हे इक्वेशन्स असले पाहिजेत. आता टिक मार्कची केले ते इक्वेशन्स असले पाहिजेत. समजलं तुम्हाला. ओके, आता बघा पुढे जाऊ आपण. आता पुढे आपल्याला बघायचं आहे करंट चॉपिंग. ओके, हा जो पार्ट आहे बघा, दिस इज करंट चॉपिंग. करंट चॉपिंग, ठीक आहे. आता हे काय आहे बघा, ज्यावेळी आपण एखादा लो इंडक्टिव्ह करंट, ठीक आहे, शंट रिएक्टर असेल, रिएक्टरचा करंट इंडक्टिव्ह असतो, किंवा ट्रान्सफॉर्मरचा स्मॉल चार्जिंग करंट असेल त्याचा, तर हे करंट जर चुकून आपण ब्रेकरने इंटरप्ट केले, ब्रेकरनं ह्याला आपण चेंज करायचं म्हणलं तर ते इझिली चेंज होत नाही. असे म्हणजे जसं ओपन केला आणि सेपरेट झाला तो करंट तसा होत नाही. तो जो करंट असतो ना तो इंडक्टिव्ह करंट असतो. इंडक्टिव्ह करंट म्हणजे ब्रेक करणं फार अवघड असतं, हे व्हेरी मच डिफिकल्ट टास्क. ठीक आहे, आणि म्हणजे सिस्टम मध्ये फार कॉम्प्लिकेशन्स येतात ज्यावेळी रिएक्टर करंट आपल्याला ब्रेक करायचा असतोय. ओके, किंवा ट्रान्सफॉर्मरचा स्मॉल चार्जिंग करंट असतो, चार्जिंग करंट कमी असतो त्याचा, पण तो इंटरप्ट करणं हे म्हणजे फार म्हणजे जिकरीचं काम आहे, फार त्रास होतो का. बघा, समजा तुम्ही करंट इंटरप्ट करायला लागलाय, ठीक आहे,
हे तुमचं सिस्टम व्होल्टेज आहे, हे असे ह्या पद्धतीचं. आणि ओके, नाही समजा हा करंट आहे, हा काय फॉल्ट करंट आहे, ठीक आहे. हा करंट आहे आणि हा करंट तुम्ही इंटरप्ट करायला लागला, ब्रेक करायला लागला. समजा या इन्स्टंटला तुम्ही, हा करंट आहे, हा ब्रेक केला. काय होतंय बघा, ज्या इन्स्टंटला तुम्ही ब्रेक करायला गेलाय ना, त्या इन्स्टंटला बरोबर एक व्होल्टेज, एक पल्स व्होल्टेजची तयार व्हायला लागल्या, ठीक आहे. व्होल्टेजची पल्स तयार व्हायला V1. ओके, आता काय होतंय, तुम्ही इथनं इंटरप्ट केलाय, बरोबर त्या ह्याच्यात एक पल्स तयार झाली व्होल्टेजची. जर असं तिथं, हा येस, मिसमॅच झालेलं आहे ते, पण ओके जरा मिसमॅच झालेलं आहे ते, येस मला वाटलंच तरी. ठीक आहे, त्याला आपण ठीक करूया, थांबा 1 मिनिट. डायग्राम मध्ये थोडेसे या, हा हे बघ, ओके इथं पाहिजे, हे इथं पाहिजे, हे इथं पाहिजे, ठीक आहे. यस, म्हणजे बघा, हा आता एक्झॅक्टली मॅच झालं का हे, हा येस. काय झालंय, हा करंट आहे, हा करंट तुम्ही इथं ब्रेक केला, आणि हा कुठला आहे, इंडक्टिव्ह करंट आहे. इंडक्टिव्ह करंट म्हणजे कोणता, शंट रिएक्टर मधला करंट आहे किंवा ट्रान्सफॉर्मरचा चार्जिंग करंट आहे. आणि तो करंट तुम्ही इंटरप्ट केला, इथं तुम्ही त्याला झिरो केलं, ब्रेकर मधनं करंट फ्लो होत होता, म्हणजे माहिती तुम्हाला लक्षात आलं का बघा. समजा असा ब्रेकर आहे, या ब्रेकर मधनं करंट फ्लो व्हायला लागलाय आणि तुम्ही त्याला ओपन करायला बघायला लागलाय. त्याला ओपन केलं तुम्ही, ओपन केल्या केल्या हा करंट जर झिरो झाला, पण सडनली काय होतं, व्होल्टेज बिल्डअप होतं तिथं त्या ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस. बघा हे सेपरेट झालं, ठीक आहे. हा इथं हा करंट होता, ज्यावेळी ब्रेकर ओपन झाले त्यावेळी तिथं व्होल्टेज तयार झालं. ओके, आता हे ग बसत नाहीत हे, कारण इथं बघा हे, हा इंडक्टिव्ह करंट आहे, हा काय इंडक्टिव्ह करंट आहे, ठीक आहे. आणि हा ओपन झाला म्हणजे तिथं 2 पॅरलल प्लेट आल्या आणि इथं कपॅसिटन्स फॉर्म झाला, ठीक आहे. आणि हे बिकॉज ऑफ कपॅसिटन्स ते व्होल्टेज आलं. आता बघा, एक इंडक्टिव्ह करंट आहे, एक कपॅसिटिव्ह व्होल्टेज आहे, म्हणजे एक इंडक्टन्स आहे, एक कपॅसिटन्स आहे. अशामध्ये ती पॉवर किंवा आपण काय म्हणूया एनर्जी, ती जी आहे ती एवढी फास्ट ऑसिलेट होत्या, त्यामुळे काय होतंय, तुम्ही करंट झिरो केला त्यावेळी व्होल्टेज बिल्डअप झालं बघा, हे व्होल्टेज आलं असं V1. परत काय झालं, करंट झिरो आहे त्यावेळी व्होल्टेज आलं, परत व्होल्टेज कमी झालं त्यावेळी करंट आला, परत करंट झिरो झाला परत व्होल्टेज आलं. आणि हे ऑसिलेशन एवढे फास्ट होते असे. आणि ज्यावेळी आपण ऑसिलोस्कोप वरती वेव्हफॉर्म बघतो ना, ती वेव्हफॉर्म अशी दिसते आपल्याला, म्हणून ह्याला म्हणले करंट चॉपिंग. तुम्ही चाकून हे कट केले ना, काकडी कट केली की कसे स्लायसेस तयार होतात, तशी ही अशी करंटची वेव्हफॉर्म दिसते. ज्यावेळी करंट झिरो त्यावेळी व्होल्टेज तयार होते, त्यावेळी बघा हे व्होल्टेज तयार झाले. ज्यावेळी करंट झिरो आहे त्यावेळी व्होल्टेज तयार झाले, ज्यावेळी इथं करंट झिरो आहे त्यावेळी बरोबर व्होल्टेज तयार झाले V2. ज्यावेळी करंट इथला झिरो झाला, हा झिरो झाला, हा पोर्शन गेला त्यातला. तरी समजा तुम्हाला लक्षात येत नसेल तर बघा, इथं हा त्याचा झिरो पोर्शन आहे, ठीक आहे. हा हा करंट आहे ऍक्च्युली, ठीक आहे, हा करंटचा पोर्शन आहे. ओके, आणि इथं बघा, ज्यावेळी करंटचा पोर्शन आहे त्यावेळी तुम्हाला काय दिसतंय इथं, ज्यावेळी करंट नाही त्यावेळी व्होल्टेज दिसणार, ज्यावेळी व्होल्टेज आहे त्यावेळी करंट दिसणार नाही तुम्हाला, हे असं वाईस वर्सा दिसतंय. ओके, म्हणजे ह्याच्यात काय होतं, एनर्जीचे ऑसिलेशन होते.
एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड कन्वर्टेड इंटू एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड, एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड कन्वर्टेड इंटू एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता तुम्ही चॉप केलाय करंट एकदाच ब्रेकर ओपन केलाय ना, पण तरी बघा एकदा ओपन केल्यानंतर पहिला करंट फ्लो झाला, परत ओपन झालं, परत ह्या ओपन ब्रेकर मधनं परत करंट फ्लो व्हायला चालू होतोय, परत हा करंट येतोय, हा करंट पोर्शन येतोय, परत तो ब्रेक होतोय, परत त्याच्या अक्रॉस व्होल्टेज येतोय. आता हे इतक्या कमी ड्युरेशन मध्ये होतंय, विचार करा तुम्ही, ही हाफ सायकल दाखवली मी, ठीक आहे, म्हणजे 10 मिली सेकंदाचे, त्यात हे तुम्हाला एवढे असे पोर्शन दाखवले. ही हाफ सायकल समजा इथनं इथपर्यंत चाललो मी, ही 10 मिली सेकंदाचे, ही निम्मी 5 मिली सेकंदाचे. 5 मिली सेकंद मध्ये एवढे पोर्शन असे दाखवताना तुम्हाला 4 पोर्शन दाखवलेत, पण हे 40 पोर्शन येतात, 30-40 पोर्शन येतात, एवढे स्मॉल पोर्शन. आता विचार करा, करंट एकदम झिरो व्हायला लागलाय, एकदम वाढायला लागलाय, व्होल्टेज एकदम झिरो व्हायला लागले, एकदम वाढायला लागले. त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रेस आणि इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस त्या ब्रेकरच्या कॉन्टॅक्टवर एवढा ह्यूज तयार होतोय, एवढा ह्यूज की इट विल नॉट विथस्टँड. जर त्याचं प्रॉपर जर डिझायनिंग नसेल, ते विथस्टँड करत नाहीत, ब्रेकर डेफिनेटली फुटतोय. समजलं का? 100% फुटतोय. हे फार फार डेंजरस असते. ओके, म्हणून बघा, आता जे आपलं पॉवर सिस्टम आहे ना, या पॉवर सिस्टम मध्ये म्हणजे जे आपलं ट्रान्समिशन नेटवर्क आहे, ह्याच्यात शंट रिएक्टर फार कमी लावलेले आहेत. तुम्ही जर बघितले, त्याचं रिझनच हे आहे, कारण ते शंट रिएक्टरचा करंट इंटरप्ट करणं फार अवघड जाते. शंट रिएक्टरचा उपयोग काय आहे? समजा आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये म्हणजे कमी लोडेड ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे, त्यावेळी काय होतं, फेरांटी इफेक्ट होतोय, म्हणजे रिसिव्हिंग एंड साइडचं व्होल्टेज वाढतंय. अशा वेळेला आपल्याला शंट रिएक्टर सर्व्हिसमध्ये आणायचे. शंट रिएक्टर आणले, व्होल्टेज रिसिव्हिंग साइडचं कमी झालं, ओके, आणि लोड तिथं वाढायला लागलाय. आता लोड वाढायला लागला की शंट रिएक्टर डिस्कनेक्ट करायचे. आता लोड काय असं सांगून वाढतोय, हळूहळू वाढतोय? नाही, लोडची एक सायकल आहे ना. म्हणजे समजा संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी सगळ्यांचे ऑफिसेस सुटतात, जो आपण लोड कर्व बघतो, डेली लोड कर्व असतो, लोड कर्व जर बघितला तुम्ही, 5-6च्या दरम्यान सडनली लोड वाढतोय, एकदमच बूस्ट येतोय. ओके, सकाळी 8 ते 10च्या दरम्यान लोड जास्त असतोय, परत 10 वाजता कमी होतोय, परत दुपारी ऊन वाढायला लागलं तसं लोड वाढायला लागतोय, कारण एसी फुल चालू केलेले असतात घरात, त्यावेळी लोड वाढतोय, परत दुपारी आणि कमी असतोय, परत संध्याकाळी ज्यावेळी ऑफिसेस सुटतात त्यावेळी सडनली लोड वाढायला लागतोय. मग लोड विदिन 5 to 10 मिनिट मध्ये वाढतो ना. ओके, मग एवढ्या कमी वेळेत आपल्याला जो ह्यूज करंट असतो, ह्यूज पॉवर असते त्याची, ती पॉवर मॅनेज करणं फार डिफिकल्ट जाते. आणि त्यावेळी हे जे करंट असतात शंट रिएक्टर मधले करंट, समजा शंट रिएक्टर मधून 400-500 एम्पियर करंट चाललाय आणि इंडक्टिव्ह करंट आहे तो, ओके, तर ते कसं तुम्ही त्याला ब्रेक करणार ना 10-15 मिनिटात, कारण इंडक्टरची प्रॉपर्टी काय, इट विल नॉट अलाउ सडन चेंज इन करंट, इट स्टोअर्स करंट, स्टोअर करतोय तो करंट. मग त्याला तुम्ही कसं सडनली डिस्चार्ज करणार आहे? सडनली डिस्चार्ज करायला लागले ही दिसते तुम्हाला, त्याला स्लो डिस्चार्ज करायचा, आणि तो स्लो काय 10-15 मिनिटात डिस्चार्ज होत नाही. समजलं का? मग तुम्ही सडनली डिस्चार्ज करायला लागला, ब्रेकरनं त्याला ओपन करायला लागला, फुटला ब्रेकर. असे इन्सिडेंट झालेले आहेत आपल्या एंटायर पॉवर सिस्टमच्या ग्रीडमध्ये. म्हणजे जे स्टेट ग्रीड आहे आणि नॅशनल ग्रीड आहे, ह्याच्यात फक्त पॉवर ग्रीड एकमेव कंपनी आहे, पॉवर ग्रीड, ज्यांच्यात एक असा रिएक्टर सर्व्हिसमध्ये आहे. पॉवर ग्रीड फक्त मॅनेज करते. एंटायर भारतात असे हातावर मोजण्या इतके असे शंट रिएक्टर आहेत जे शंट रिएक्टर सर्व्हिसमध्ये आहेत. बघा किती शॉकिंग गोष्ट आहे ना ही. हातावर मोजण्या इतके रिएक्टर आहेत अख्ख्या भारतात. म्हणजे जेमतेम मला वाटते, मी जर गेस केला तर 10च्या वर नसणार आहेत. 10 पण लय मोठा आकडा म्हणला मी. समजलं का? आपल्या महाराष्ट्रातच जवळजवळ टोटल जर सबस्टेशन काउंट केले आपण, सबस्टेशन टोटल जनरेटिंग स्टेशन, सबस्टेशन, बाकीचे डिस्कॉमचे, ट्रान्सफरचे अराउंड 2000च्या आसपास सबस्टेशन होते. ठीक आहे, हा 2000 आपण गेस करू शकतो, तेवढं 2000च्या आसपास होतील. ओके,
पूर्ण भारतात किती होतील? आता आपले महाराष्ट्राचे एवढे 2000 आहेत. भारतात आपण असं म्हणूया एक महाराष्ट्र तसं सगळ्यात मोठं राज्य आहे. आपण एक गेस करू, समजा 25,000 30,000च्या आसपास येतील. ठीक आहे, 30,000च्या आसपास सबस्टेशन आहेत पूर्ण भारतात, किंवा 25,000च्या आसपास सबस्टेशन आहेत. या एवढ्या सबस्टेशन मध्ये किती ट्रान्सफॉर्मर असतील आणि किती इक्विपमेंट असतील आणि किती ट्रान्समिशन लाईन असतील सांगा. एका ट्रान्समिशन लाईनला एक रिएक्टर आपण लावू शकतोय. म्हणजे जर समजा सबस्टेशन एवढे आहेत, एका सबस्टेशन मध्ये ऑन अन ऍव्हरेज आपण घेतलं की 5 ट्रान्समिशन लाईन आहेत, 5 पेक्षा जास्त असतात, तर 30,000 गुणिले 5, 1.5 लाख ट्रान्समिशन लाईन झाले. 1.5 लाख ट्रान्समिशन लाईन म्हणजे 1.5 लाख रिएक्टर लावायची आपली कॅपॅसिटी आहे. ओके, विचार करा, 1.5 लाखामध्ये फक्त जेमतेम 5 ते 10 ठिकाणी 10 लाईन्सला रिएक्टर जोडलेला आहे. 10 पण मिळेल, मोठा आकडा बोलला बरं का, 10 पेक्षा कमी असेल, आणि ते मॅनेज करते पॉवर ग्रिड. आपलं तर नाहीच आहे. ठीक आहे, डिस्कॉम मध्ये आणि ट्रान्समिशन मध्ये, जनरेशन मध्ये पण मला नाही वाटत असेल असं. ठीक आहे, नाही. किती इंजिनियरची गरज आहे कळाल तुम्हाला, टॅलेंटेड लोकांची किती गरज आहे. सिस्टम मध्ये दिसतंय आपल्याला व्होल्टेज, फेरांटी इफेक्ट दिसतोय, व्होल्टेज वाढलेलं दिसतंय, व्होल्टेज कमी झालेलं दिसतंय, व्होल्टेज मॅनेज करणं डिफिकल्ट आहे हे जाणवत आहे आपल्याला, माहित आहे आपल्याला. रिएक्टिव्ह पॉवर मॅनेज करणं हे फार डिफिकल्ट टास्क आहे हे आपल्याला दिसतंय. आणि रिएक्टिव्ह पॉवर जर आपल्याला सिस्टम मध्ये काढून घ्यायची असेल तर आपल्याला हे पण माहिती आहे, पुस्तकात शिकलोय आपण की काय शंट रिएक्टर पाहिजे. तो लावणं अजून शक्य झालं नाही. आपण म्हणतो ठीक आहे, एआयचं जग आलं, हे आलं, ते आलं, असं आलं, तसं आलं, मॉडर्न टेक्नॉलॉजी झाल्या, पण स्टील वी आर नॉट एबल टू यूज प्रॉपरली शंट रिएक्टर. और म्हणजे शंट रिएक्टर ब्रेक करायचा असेल तर तो ब्रेक करता येत नाही आपल्याला. समजलं का? मग ह्याच्यात जी टॅलेंटेड लोक आहेत, म्हणजे पॉवर ग्रिड मध्ये आहे असं मी ऐकलेलं आहे, आता पॉवर ग्रिड मध्ये त्या बाबतीत माझ्या मित्रांकडनं ऐकलेलं आहे. तर त्यांनी काय करतात हे बघितलेलं नाही बरं का, मी डोळ्यानं प्रोसेस बघितली नाही त्यांनी कसं करतात ते, पण मित्रांकडनं ऐकलेलं आहे. त्यांनी काय करतात, जो शंट रिएक्टर मधला करंट आहे तो करंट हळूहळू हळूहळू कमी करतात, हळूहळू एकदम स्लो मॅनरनं कमी करतात, एकदम 1 एम्पियर 2 एम्पियरच्या रेंजला घेऊन जातात तो करंट, आणि मग ब्रेकर ओपन करतात. त्यावेळी सुद्धा हे करंट चॉपिंग बघायला मिळते. 1 एम्पियर म्हणजे विचार करा, 500-600 एम्पियरचा करंट आहे, तो करंट कमी 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 करत 1 एम्पियर 0.5 एम्पियर पर्यंत नेलाय. तिथं तुम्ही तो करंट आयसोलेट करायला लागलाय, त्यावेळी सुद्धा तुम्हाला हे करंट चॉपिंग दिसते. समजलं? आणि तुम्ही विचार करून बघा हे फक्त, हे बघा, आयसी इज इक्वल टू किंवा आय इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. ठीक आहे, आय इज इक्वल टू सी डीव्ही बाय डीटी. आपण असं म्हणूया, कॅपॅसिटर मधला करंट काय कसं लिहितो आपण, सी इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. आता समजा इथलं व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज सडनली 0 व्हायला लागले. म्हणजे हा टाइम किती आहे, हा टाइम किती आहे, ऑलमोस्ट 0 आहे. सडनली 0 व्हायला लागले ना, काय चेंज आहे का बघा की इथं सडनली 0 व्हायला लागले, त्याला डिले नाहीच आहे काय. समजा ही जर वेव्हफॉर्म अशी असती तर बघा, हा एवढ्या वेळेत म्हणजे एवढ्या, हे टाइम ऍक्सिस आहे, हे टाइम ऍक्सिस आहे, हा हे व्होल्टेज आहे, असं हे व्होल्टेज इथून असं असं हळूहळू 0 व्हायला लागले. म्हणजे इथनं समजा 2 मिली सेकंड लागले त्याला, असं म्हणू शकतो आपण. इथपर्यंत जाईपर्यंत 2 मिली सेकंड लागले. इथं दिसतंय का तुम्हाला काय, सडनली 0 व्हायला लागले. मॅक्सिमम पासून मिनिमम पर्यंत सडनली 0 व्हायला लागले. टाइम किती आहे, 0. टाइम जर 0 असेल, डिनॉमिनेटर 0 असेल, डीटी जर 0 असेल, आयसी काय येईल सांगा की, ह्यूज येणार आहे एकदम. आता हा आयसी त्या ब्रेकरचे कॉन्टॅक्ट डॅमेज करायचं थांबणार आहे, नाही, डॅमेज करणार 100%. ओके, हे असं. तर म्हणून आपण
अभ्यास करायचा आहे, कारण टॅलेंटेड लोकांची गरज आहे. कळालं का? अजून आपण साधे हे एवढे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो नाही. इंडक्टिव्ह करंट आपण ब्रेक करू शकलो नाही. फार डिफिकल्ट आहे. आणि दिस इज कॉल्ड करंट चॉपिंग फिनॉमिना. आता बघा, करंट चॉपिंग मध्ये ह्याला आपण कसं समजून घेतोय बघा. हे आहे करंट चॉपिंग फिनॉमिना. आता करंट चॉपिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय होतंय. ह्याच्यात एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर आणि एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर हे काय होतं, बॅक अँड फोर्थ ऑसिलेट व्हायला लागलं. ओके, बॅक अँड फोर्थ ऑसिलेट व्हायला लागलं. म्हणजे बघा 1/2 Li स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर. ठीक आहे, 1/2 कॅन्सल झालं. मग इथं V साठी मी काय एक्सप्रेशन लिहितोय बघा. V इज इक्वल टू I अंडर रूट L बाय C. आता हे जे V आहे ना, हे V त्याला आपण म्हणतो प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेज. याला आपण काय म्हणतो, प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेज. आता सगळा खेळ ह्या प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेजचा. ओके, आता बघा, आता हे करंट चॉपिंग फिनॉमिना असे तुम्हाला बघायला मिळतं. करंट तुम्ही चॉप केलाय, करंट तुम्ही इंटरप्ट केलाय आणि व्होल्टेज असं चॉपिंग सर्किट डेव्हलप व्हायला लागले आणि हेच परत बॅक अँड फोर्थ असं तयार होतं. हे याच्यावरनं आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेज मिळालं. आता हे थांबतंय कधी? मग हे कधी थांबतंय, ज्यावेळी व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी ऑफ मीडियम ही जास्त होत्या. म्हणजे काय, सिंपल डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ठीक आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ज्यावेळी जास्त होत्या ऍज कम्पेअर टू प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेज, त्यावेळी सिस्टम म्हणजे हे ऑसिलेशन थांबणार आहेत. ओके, म्हणजेच त्याला काय म्हटले बघा. आता डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे आपण त्याला कसं बोलतोय बघा. म्हणजे जे आपण म्हणतो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणून जे आपण स्टडी केलाय त्यालाच आपण आता नवीन नाव काय वापरतोय, व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर. ओके, व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर. आता व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर मध्ये आणि त्याच्यात एक्झॅक्टली सिमिलर नाही ते, पण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बाबतीत आपण डिस्कशन बघितलेलं आहे आधी, तर तुम्ही असं त्याला कम्पेअर करू शकता. कारण व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी वर काय काय डिपेंड असतंय की तुम्ही किती फास्ट ते जे मीडियम आहे, डायलेक्ट्रिक मीडियम आहे, ते ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाठवणार, किती फास्ट पाठवणार. ठीक आहे, किती कोल्ड टेम्परेचरला पाठवणार, किती प्रेशराइज्ड मॅनर मध्ये पाठवणार. तर ह्या गोष्टी पण रिस्पॉन्सिबल असतात त्याला. ओके, म्हणून बघा स्टेटमेंट काय म्हणतोय आता मी. वेन prospective voltage greater than voltage withstanding capacity of circuit breaker, त्यावेळी काय होणार आहे, बघा, गॅप विल रिस्ट्राईक, म्हणजे आर्क रिस्ट्राईक होणार. ठीक आहे, आर्क रिस्ट्राईक. ठीक आहे, आर्क रिस्ट्राईक होणार त्यावेळी. आणि ज्यावेळी उलट होणार आहे, हे प्रॉस्पेक्टिव्ह व्होल्टेज लेस दॅन व्होल्टेज withstanding capacity of circuit breaker, त्यावेळी काय होणार आहे, आर्क विल नॉट रिस्ट्राईक. ओके, आर्क विल नॉट रिस्ट्राईक. ठीक आहे, तर हे असं हे आहे.
समजलं? ओके, काय शंका याच्यात? ठीक. फेरांटी इफेक्ट, हा शंट रिएक्टर तर आपण फार कमी यूज करतोय, फार यूज करत नाही आपण. तर पॉवर्स आपण डायव्हर्ट करतो किंवा काय करतो मग, जर समजा फेरांटी इफेक्ट जास्त सिव्हिअर जाणवा लागला आपल्याला, तर ज्या ट्रान्सफॉर्मरला ती लाईन जोडलेली आहे त्या ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज कमी करतो, ट्रान्सफॉर्मरच व्होल्टेज कमी करतो. ठीक आहे, हा. पण ते फार रिस्की असते, ते म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक आहे ते. तसं ऍक्च्युली त्या प्रॅक्टिसेस नाही आहेत त्या. ठीक आहे, पण अप टू सर्टन एक्सटेंट त्याला वरून गव्हर्नमेंटचं पण अप्रुव्हल आहे त्या रिलेटेड, त्यामुळे ते डिसिजन्स ग्राउंड लेवलला घेतले जातात. पण त्या व्होल्टेज कमी करण्याला पण लिमिट आहे. ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज लई पण कमी करून चालत नाही, कारण त्याच्यावर बाकीच्या पण लाईन कनेक्टेड आहेत ना. एका लाईनचं व्होल्टेज, एका लाईनवर फेरांटी इफेक्ट मिळाला म्हणून ट्रान्सफॉर्मरला बाकीच्या लाईनला जे व्होल्टेज आहे ते पण आपण कमी करायला लागलोय. समजलं का? एका ट्रान्सफॉर्मरवर 10 लाईन आहेत, त्या एका लाईनला फेरांटी इफेक्ट दिसायला लागलाय. बाकीचे मग ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज कमी केलं की बाकीच्या 9चं पण व्होल्टेज कमी होतंय. ठीक आहे, पण तरी पण आपण करतोय. कारण का? कारण फेरांटी इफेक्ट मिनिमाइज करायला आपल्याकडे दुसरे ऑप्शनच नाही. तुम्ही अजून काय करू शकताय त्याला, की जी कमी लोडेड ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्यावर लोड तुम्ही डायव्हर्ट करू शकता. बाबा लईच कमी लोड आहे, आता रिसिव्हिंग एंड साईडचं व्होल्टेज लईच वाढायला लागले, त्यावेळी आपण काय करू शकतो, तिथं लोड त्या लाईनवर डायव्हर्ट करू शकतो. एवढं. मग ते इंटेलिजंट डिसिजन्स असतात त्यावेळी, जे तिथं जे रिस्पेक्टिव्ह इंजिनियर्स असतील ते डिसिजन घेणार आहे, ती लाईन कोणत्या कोणत्या सबस्टेशनला कनेक्टेड आहे, त्या लाईनवर लोड डायव्हर्ट करता येऊ शकतोय का, अशा पद्धतीने निर्णय घेऊन ते केलं जाते. ठीक आहे, आणि अजून एक लोड फ्लो स्टडी असतो, तो लोड फ्लो स्टडी पण केला जातोय. त्या लोड फ्लो स्टडीवर किती राईज होते व्होल्टेज ते आयडेंटिफाय केले जाते, आणि त्यावेळी मग डिसिजन घेतले जातात पुढं. जर ह्या लाईनवरचं व्होल्टेजेस जर वाढत असेल तर आपण त्याला काहीतरी एक्स्ट्रा टॅप लावून, त्या ट्रान्समिशन लाईनला टॅप लावून तिथं पॉवर आणू शकतोय, किंवा तिथली पॉवर आपण डायव्हर्ट करू शकतो, त्या लाईनवर पॉवर मॅनेज करू शकतोय. अशा पद्धतीने असं असते, बरेच निर्णय घेतले जाते त्याच्यात तसे. पण सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे शंट रिएक्टर. पण शंट रिएक्टरचा मेन प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यातला जो इंडक्टिव्ह करंट आहे, तो इंडक्टिव्ह करंट आपल्याला सडनली इंटरप्ट करायला येत नाही, आणि ते रिस्की पण आहे लई. म्हणजे समजा चुकून एखाद्याला जमलं नाही, म्हणजे फार स्किलफुल टास्क आहे तो, फारच स्किलफुल टास्क आहे. आणि आपल्या इथं खरंच प्रॉब्लेम आहे आपल्या सगळ्या एंटायर सिस्टम मध्ये किंवा टेक्निकल फील्ड मध्ये. आता जे एक्सपर्ट लोक आहेत ना, एक्सपर्ट लोक फार कमी व्हायला लागलेत, नॉलेजेबल लोक फार कमी व्हायला लागलेत. त्याच्यामुळं तो इंडक्टिव्ह करंट कंट्रोल करणं, मॅनेज करणं फार अवघड जाते. म्हणजे समजा एक व्यक्ती मॅनेज करत असेल, जर त्याची बदली झाली, नवीन येणारा तसं करल असं नाही ना. आणि त्यानं त्याच्या एक्सपिरियन्सवर, त्याच्या नॉलेजवर ते निर्णय घेतलेले आहेत, ते डिसिजन घेतलेले आहेत, कसा कसा करंट इंटरप्ट करायचा, कसा कसा मिनिमाइज करायचा. ठीक आहे, हे निर्णय घेतलेले आहेत. मग हे असं बरेच असतात ते, आणि मग त्यानं ते शंट रिएक्टर त्यातनं डिस्कनेक्ट केला, ते आयसोलेट केला. मग हे एखाद्या कमी नॉलेज असणाऱ्या व्यक्तीला ते करणं तेवढं शक्य असेल असं नाही ना. ओके, आणि तिथं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किती डेंजर आहेत. समजा तुम्ही ब्रेकर ऑपरेट करायला लागलाय, ब्रेकर त्या तुम्ही यार्डात जाऊनच ब्रेकर ऑपरेट करणार. ठीक आहे, आता ब्रेकर समोरच आहे, तो ऑपरेट करायला लागलाय, आणि इंडक्टिव्ह करंट आहे, मॅनेज नाही झाला ब्रेकरला, ब्रेकर फुटला, समोरच माणूस आहे, त्याच्यात जाऊ शकतोय. म्हणजे तिथं ह्युमन कॉस्ट इन्व्हॉल्व आहे ना त्याच्यात, म्हणून ते निर्णय घेत नाहीत. ते डिफिकल्ट आहे, फार डिफिकल्ट आहे, म्हणून ते घेत नाहीत करायला, कन्सिडर केलं जात नाही. पण हा, त्याच्यात रिसर्च आणि हे बऱ्याच गोष्टी आहेत. जे आपल्या मोठ्या मोठ्या सिमेन्स आणि एबीबी सारख्या कंपन्या आहेत ना, त्या कंपन्या त्याच्यात फार चांगलं रिसर्च करतात. क्रॉम्प्टन एक आहे, क्रॉम्प्टनचे ब्रेकर्स पण आहेत. ठीक आहे, ते फार चांगलं रिसर्च करतात त्याच्यात. त्यांनी सांगितलंय बरंच असं, पण आम्ही हे पण ऐकलंय की त्यांना पण प्रॉब्लेम इफेक्टिव्हली सॉल्व्ह झालेला नाही आहे, तो इंडक्टिव्ह करंट आयसोलेट करणं, ब्रेक करणं. ओके, तर असं आहे बघा. ओके, तर
ठीक आहे, थांबूया आपण. उद्याच्या लेक्चरला आपलं सिलेबस पूर्ण होईल. ठीक आहे, आजच करायचं होतं, अजून एक पॉइंट होता पण ठीक आहे, उद्या घेऊ, गडबड नको करायला. मोठा पॉइंट आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथं.